तोडकर संजीवनी चषक फुटबॉल स्पर्धेला आजपासून प्रारंभ झाला. फुलेवाडी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटनं या स्पर्धेचं आयोजन केलंय. या स्पर्धेचं उद्घाटन तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राचे स्वागत तोडकर आणि संजीवनी तोडकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी विकी महाडिक, मानसिंग पाटील, प्रकाश राऊत, अमर पाटील, निवास पाटील आणि रामचंद्र यादव उपस्थित होते. स्पर्धेतील पहिला सामना पीटीएम विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम यांच्यात झाला. यामध्ये पूर्वार्धात पीटीएमच्या निवृत्ती पवनोजी यानं 28व्या मिनिटाला पहिला गोल करून पीटीएमला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्या पाठोपाठ 31व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवून 2-0 अशी आघाडी घेतली. तर 39व्या मिनिटाला अन्शिद अलीनं संघाचा तिसरा गोल नोंदवून 3-0 अशी भक्कम आघाडी उभारली. पूर्वार्धात उत्तरेश्वरला बरोबरी साधता आली नाही. मध्यंतरापर्यंत पीटीएम संघ 3-0 गोलनी आघाडीवर राहिला. उत्तरार्धात यशराज कांबळे, रोहित देसाई, ओंकार पाटील, रोहित पोवार आणि ऋषिकेश मेथे पाटील या पीटीएमच्या खेळाडूंनी वेगवान चढाया केल्या. सामन्याच्या 60व्या मिनिटाला यश देवननं तर 65व्या मिनिटाला अन्शिद अलीनं गोल करून 5-0 गोलची आघाडी मिळवली. सामन्याच्या 69व्या मिनिटाला तुषार पुनाळकरनं मैदानी गोल करून पीटीएमची गोलची आघाडी 1 कमी केली. संपूर्ण वेळेत पीटीएमनं ही आघाडी कायम ठेवत 5-1 गोलनी उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळावर मात करून पुढील फेरीत प्रवेश केला. तत्पूर्वी सकाळच्या सत्रात खंडोबा तालीम मंडळ आणि दिलबहार तालीम मंडळ या संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवला. उद्या सकाळी 7 वाजता संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स, सकाळी 9 वाजता वेताळमाळ तालीम मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब, तर सायंकाळी 4 वाजता फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात सामना खेळवला जाईल.